सुंदर ते ध्यान उभे बेटेवरे 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 करगटेवरी ठेवणे करगटेवरी ठेवणे आतुर झारगळा काश वेदांबर झारगळा काश वेदांबर करकटावरे ठेवणे करकटावरे ठेवणे रोज हार गळा घाल पितांबर तुळशी हार गळा घाल पितांबर आवडी निरातर आवडी निरातर हे दिदान तुळशी हार गळा काश वेदांबर तुळशी हार गळा काश वेदांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर ध्यान ध्यान तुळशी हार गळा गाजे पितांबर तुळशी हार गळा गाजे पितांबर मकर कुंडले तळपती द्रवाने मकर कुंडले तळपती द्रवाने कंठे कदुमणे विराजे कंठे कदुमणे विराजे मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कंठे कौस्तुभमणे विराजित कंठे कौस्तुभमणे विराजित हार गळा काचे पितांबर आवडे निरातर हे निदान आवडे निरातर हे निदान तुळशी हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे येथे दरबार तुका म्हणे माझे येथे दरबार तुका म्हणे माझे येथे सर्व सुख तुका म्हणे माझे येथे सर्व सुख मुखावडीने पाहिन ते मुखावडी पाहिन ते मुखावडीने तुळशी हार गळा आज पितांबर तुळशी हार गळा आज पितांबर पाहिना श्री मुखावडी पाहिना श्री मुखावडी पाहिना श्री मुखावडी तुळशी पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निराधर येतीदा आवडी निराधर येतीदान आवडे निराधर येतीदान तुळशी हार आज पितांबर तुळशी हार गळा पितांबर आवडे निरंतर येते दान आवडे निरंतर येते दान आवडे निरंतर येते दान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर विठोबा
कुमार कुमार येठो बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार हरि जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण Hare Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Jai Ram Krishna रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा हो टाळी वाजवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो सारे रूप पाहता लोचनी सुख झाले हो सा दोहा विठ्ठला दोहा माधव बरवा दोहा
विठ्ठल बरवा तो हा माधव बहुता सुकृताची जोड म्हणून विठ्ठली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोड म्हणून विठ्ठली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी दोन्ही म्हणून विठ्ठल आवडतो हा विठ्ठल बरवा तो माधव तो विठ्ठल बरवा तो माधव सर्व दुःखाचे आधार पाप रखुमादेवी बरा पाप रखुमादेवी बरा पाप रखुमादेवी बरा सर्व सुखाचे घर बाप रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर सर्व दुःखाचे आधार पाप रखुमादेवी बरा पाप रखुमादेवी बरा पाप रखुमादेवी आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया जो असे जागता माता पिता तयाची माता पिता तयाची माझ्या माता पिता तयाची कन्या पुत्र होती जे साथी कन्या पुत्र होते जे कन्या पुत्र होती जे साथी थोडे कन्या पुत्र होते जे साथी दयाचा हरिक वाटे देवा हरी वाटे देवा
गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबा खंड चिंतन विठोबाचे खंड चिंतन विठोबाचे कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होते जे सात्विक पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होते जे सात्विक याचा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझा घडो त्याचे सेवा मज घडो त्यांची सेवा कामने माझा घडो त्याची सेवा माझा दैवा पार नाही हरी माझ्या देवा पार माझ्या देवा पार नाही आपुळे कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होते जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होते जे सात्विक याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा ओप्पा योबार कुमाय ओप्पा योबार सर्वांनी टाळी वाजवा भजन करा ओबार कुमाई योबार कुमाय ओबार कुमाई योबार कुमाय कुमाई योबार कुमाय कुमाई योबार कुमाय योबार कुमाय योबार कुमाय योबार कुमाय हेलो 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 आपुलिया येता जो असे जागो आपुलिया येता जो असे जागता आपुलिया येता जो असे जागता आपुलिया
दयाचा हरी का वाटे देवा आना दयाचा हरी वाटे 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 दयाचा हरी का दयाचा
तयाचा रे टाळी वाजवा. धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे दे
भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः योगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुन्मुनिन्द्रहि समागततिस्तं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमा पांडुरंगाकारो प्रथम नमन दुसरे चरण दानाजिया दुसरे चरण दानाजिया त्यांचा कृपादाने कथेचा विचार त्यांचा कृपादाने कथेचा विचार दुसरे दराने संताजिया दुसरे दराने संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या संकीर्तन सेवेसाठी निवडलेला गायलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकारी चिन्मयी स्वरूपे असणारे स्थितप्रज्ञ साधू एखाद्या विशाल वटवृक्षाला गोंडस फळ लागावं तसं आपल्या वारकरी संप्रदायाला लागलेलं गोंडस फळ म्हणजे तुमचा आमचा माथा जागेवर राहावा यासाठी ज्यांनी गाथा लिहिला असे देहुनिवासी छत्रपती शिवरायांचे गुरुवर्य आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आई वडिलांना धन्यता देतात. असो
कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेला आपला सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा म्हणून ओळखला जाणारा आपला फलटण तालुका आणि या फलटण तालुक्यातील आपलं असणारं गाव वाखरी आणि या वाखरी गावामध्ये चालू असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे की कशाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलाय. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे, गंगा भागीरथी कैलासवासी अश्विनीताई राजेंद्र इंदलकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महाराज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. 2020-21च्या अगोदर तुम्हा सर्वांना माहिती आहे कीर्तनाची परंपरा इतकी होती का हो? एवढी कीर्तन होत नव्हती. विजय महाराज कीर्तन व्हायची ती फक्त सप्ताहात व्हायची. त्यामुळे लोकांना आहे ना कधी गावचा सप्ताह येतोय असं वाटायचं. आता कीर्तन प्रत्येक ठिकाणी कीर्तन व्हायला लागली. विशेषतः सगळ्यात जास्त प्रमाण आहे ना ते म्हणजे वर्षश्राद्धाच्या दिवशी, पुण्यतिथीच्या दिवशी कीर्तनाचं प्रमाण जास्त आहे. बरं मला सांगा, या इंदलकर कुटुंबाला या ठिकाणी प्रवचन ठेवता आलं असतं, या इंदलकर कुटुंबाला या ठिकाणी भजन ठेवता आलं असतं, पण मला सांगा कीर्तन प्रवचनाला भजनाला एवढी लोक बसला असता का तुम्ही? जगाच्या पाठीवर एकमेव असं व्यासपीठ आहे ते म्हणजे कीर्तनाचं व्यासपीठ आहे. कशाला म्हणतात कीर्तन? मानवाला महामानव बनवण्याचं अद्भुत रसायन, एक अद्भुत भक्ती म्हणजे कीर्तन आहे. लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून केलेली भक्ती, तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून केलेला हरिनामाचा काला म्हणजे कीर्तन आहे. महाराज कीर्तनात बसलेला व्यक्ती हा सहज सोपा आणि मोकळा बसत नाही. कीर्तनात बसलेला व्यक्ती सुद्धा कीर्तनात सामील होतो. कीर्तन कधी एकट्या महाराजांचं नसतं. गायनाचार्य त्याला साथ देतात, पखवाजे त्याला साथ देतात आणि पुढे बसलेला श्रोता सुद्धा त्या कीर्तनामध्ये सामील होतो. प्रवचनापेक्षा भजनापेक्षा तुम्हा आम्हाला सर्वांना आवडणारं माध्यम म्हणजे कीर्तन आहे. आणि कीर्तन काय करतंय, का लोकांना कीर्तन आवडायला लागले, तर कीर्तनात लोकांना आनंद मिळतोय. महाराज आता कीर्तनात लोक आनंदानं प्रेमानं या ठिकाणी बसतात. मला एका व्यक्तीनं प्रश्न विचारला, म्हणलं महाराज तुम्ही रोज कीर्तन करत असता, रोज तुम्ही कीर्तनाला जाताय आणि एवढा समाज कीर्तनाला पुढे बसलेला असतो, या कीर्तनात काय देव सापडतो का? या कीर्तनात देव बसतो का? त्यानं काय मला विचारलं, या कीर्तनामध्ये देव असतो का? मी त्याला उत्तर दिलं, म्हटलं कीर्तनात देव असतो का, कीर्तनात देव सापडतो का, याही पेक्षा देवाकडे जाण्याची वाट मात्र कीर्तनात दाखवली जाते. महाराज म्हणून कीर्तन आहे. काय करतं कीर्तन? इथून पुढे तुम्हाला या कीर्तनात बसल्याच्या नंतर काय करायचंय, तर कीर्तन यासाठी आहे कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग.
होय अंग हरिरूप. कीर्तनात बसलेलं व्यक्तीचं अंग हे हरिरूप झालं पाहिजे, भगवंताचं रूप झालं पाहिजे. त्यामुळे कीर्तनात श्रोते मंडळी तुम्ही आम्ही सर्वजण सामील झालं पाहिजे. माझी विनंती आहे सर्वांना की पुढचा तास सव्वा तास तुम्ही सर्वजण या ठिकाणी कीर्तनात बसाल. आजच्या कीर्तनात वाजवलेली टाळी, आजच्या कीर्तनात केलेलं भजन हे रोहित महाराजांसाठी नसेल. आजच्या कीर्तनात वाजवलेली टाळी ही ताईंच्या पुण्यस्मरणासाठी असेल. महाराज का टाळी वाजवायचे? आजचा दिवस आहे ना, हा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे. ऐका काय होतं वर्ष श्राद्धाच्या दिवशी, तर त्या व्यक्तीनं संबंध जीवनामध्ये केलेलं पुण्य, जो व्यक्ती आपल्या कुटुंबातून निघून गेलाय ना, त्या व्यक्तीनं संबंध जीवनात केलेलं पुण्य या इंदलकर कुटुंबानं वर्षभर त्या व्यक्तीच्या नावानं केलेलं पुण्य आणि त्या पुण्याची बेरीज ज्या दिवशी होते ना, तो म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस आहे. वरती एक वकील बसलाय. मला परवा एक जण असा सहज म्हणला, महाराज 80 वर्ष झालं पण अजून वकील नाही. मला 80 वर्षात वकील नसेल पण एक वकील वरती बसलाय बरं, पाप पुण्याची बेरीज करण्यासाठी. त्याचं नाव आहे चित्रगुप्त आणि तो आज बेरीज करतोय. आणि ते बेरीज कधी होते माहितीये का? ज्यावेळी कीर्तन संपल्याच्या नंतर पिंडदान होईल, पितर जेवायला बसतील ना, त्यानंतर त्या पाप पुण्याची बेरीज होईल. आदरणीय ताईंनी त्यांच्या जीवनात किती पुण्य केलं आपल्याला माहितीये का? या कुटुंबानं वर्षभर किती पुण्य केलं आपल्याला माहितीये का? नाही. पण मी कीर्तनकार म्हणून माझा आद्य कर्तव्य आहे, आदरणीय ताईंच्या पुण्याईत काहीतरी भर पडली पाहिजे. आणि पुण्याईत भर तेव्हाच पडेल ज्यावेळी विठ्ठलाचं भजन होईल. तुम्ही हातानं टाळी वाजवाल आणि मुखानं भजन कराल. हे भजन माझ्यासाठी नसेल तर ताईंच्या पुण्याईत भर टाकण्यासाठी असेल. विठ्ठल महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून हिताला जागणाऱ्या मुलांना आणि आई वडिलांना या ठिकाणी धन्यता देतात. तुम्ही आम्ही अशा पवित्र कुळामध्ये जन्म घेतला. आपण उत्तर भारतात जन्माला नाही आलो, आपण दक्षिण भारतात जन्माला आलो नाही, आपण अशा पवित्र भागामध्ये जन्माला आलोय, त्याला म्हणतात महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म कुणी घेतला? संतांनी घेतला. ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, चोकोबा 18 संतांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतला आणि त्यांच्या येण्यानं ही भूमी पवित्र झाली. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. महाराज त्या ज्ञानोबा तुकोबांनी ज्या काळामध्ये कष्ट घेतलं ना, ज्या काळामध्ये या वारकरी संप्रदायाचा प्रसार केला ना, या समाजानं या सर्व संतांना खूप त्रास दिला. त्या संतांनी त्रास घेतला म्हणून आमची वाट आता सुखकर झाली आहे. आता आमची वाट सोपी झाली आहे. आणि तुमच्या आमच्या जीवनाची वाट सोपी व्हावी असं वाटत असेल ना, तर आपण कुणाचं नाही ऐकलं तरी चालेल, पण संतांचं मात्र जरूर आपल्याला ऐकलं पाहिजे. काय माहितीये का, लोकांच्याकडे पैसा आला ना की लोक बालाजीला जातात आणि लोकांचे पैसे संपले की लोक पंढरपूरला जातात. परवा मी सहज एका वाचनात माझ्या असं आलं, एका व्यक्तीनं ठरवलं, ऊसाचं बिल आलं 50,000 रुपये होते. म्हणलं पैसे चांगले आलेत, आता इथून तुमच्या गावातनं जर पंढरपूरला जाणं सोपं आहे की नाही, पण तुम्हाला नाही, आता पैसे आलेत, आता बालाजी प्रभूंच्या दर्शनाला जायचं. कुठं? कुठं? तिरुपती बालाजीला जायचं ठरवलं त्यांनी. 1,00,000 रुपये घेतले बरोबर आणि गेला तिरुपती बालाजींच्या दर्शनाला. आणि तिथं गेल्याच्या नंतर महाराज तिथं सगळ्या भक्त मंडळींना भेटला, पुजारी मंडळींना भेटला. बालाजी प्रभूंचं दर्शन किती जवळून आहे हो सांगा बरं? 20 फूट 40 फुटावरून दर्शन आहे. आणि तिथं गेल्याच्या नंतर तो व्यक्ती म्हटला, त्या सर्व भक्त मंडळींना, पुजारी मंडळींना तो भेटला आणि तो म्हटला, माझी इच्छा आहे की मला माहिती आहे बालाजी प्रभूंचं जवळून दर्शन होत नाही, पण मी तुम्हाला 50,000 रुपये देतो. मला बालाजी प्रभूंच्या चरणाला हात लावायचा आहे, माझी फक्त इच्छा आहे. मला फक्त त्यांना हात एकदा लावायचा, माझी इच्छा आहे. आणि सगळे पुजारी मंडळी म्हणले, 50,000 जर हा व्यक्ती देतोय तर याला चरणाचं दर्शन दिलं पाहिजे. म्हणून सगळं नियोजन झालं, प्रयोजन झालं. त्याला सांगितलं 1-2 दिवसानंतर तुला बालाजी प्रभूंचं चरणाच्या जवळ जाऊन तुला दर्शन होईल असं त्याला सांगितलं. त्या व्यक्तीला पण आनंद झाला. आता बालाजी प्रभूंचं दर्शन घेतलं. इतिहासात कोणीच दर्शन घेतलं नाही. ते पुजारी मंडळी जवळची लोक सोडली ना, किती जरी व्हीआयपी माणूस असला तरी लांबूनच दर्शन आहे. परंतु त्या व्यक्तीनं महाराज विनवणी केली म्हणून त्याला तो नाही मिळाला. सगळे पुजारी मंडळी म्हटले 50,000 रुपये मिळत आहेत, सगळा हा कार्यक्रम होतो, यांना आपण चरण दर्शन देऊयात. बालाजी प्रभूंनी पुजाऱ्याच्या स्वप्नात येऊन, हे सत्य घटना आहे बरं, बालाजी प्रभूंनी पुजाऱ्याच्या स्वप्नात आले आणि त्यांना सांगितलं, हे बघा त्या शेतकरी व्यक्तीला सांगा कशाला 50,000 रुपये घालवतोयस.
50,000 रुपये घालवायची काय गरज आहे? माझाच अवतार पंढरीत आहे, त्याचं नाव आहे पांडुरंग. एकही रुपया न देता चरणाचं दर्शन होतंय, कशाला 50,000 रुपये घालवतोयस? पंढरपूरला जा. आणि त्या पुजाऱ्याला स्वप्नात आले बालाजी प्रभू. आणि उद्या सकाळी ते पुजारी दादा त्या शेतकरी दादाच्या जवळ गेले. म्हणले तुम्ही कुठून आला? तो म्हटला मी महाराष्ट्रातनं आलोय. म्हणले एवढ्या लांब येऊन जर तुम्हाला चरण दर्शन व्हावं असं वाटत असेल ना, तर तुम्ही इथं थांबू नका, तुमचे 50,000 सुद्धा वाचतील. तुम्ही पंढरपूरला जा आणि पंढरपूरला जाऊन त्या पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घ्या. मला वाटतं तुमच्या आमच्या जीवनाचं अंतिम सत्य हे मृत्यू जरी असतं ना, तरी त्या अंतिम सत्याच्या अगोदर जन्माला आलेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं एकदा तरी पांडुरंगाचं चरण दर्शन घेतलं. कुणी कुणी चरण दर्शन घेतलंय मला सांगा बरं. महिला भगिनी तुम्ही सांगा पहिल्यांदा, पंढरपूरला पांडुरंगाचं चरणाचं दर्शन कुणी घेतलंय? हात वर करा. अजूनही आकडा 40% आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराज, तुम्हाला आम्हाला मान्यच करावं लागेल. बरं आता सरकारनं काय आपल्याला कमी दिलंय का हो? महिलांना 1500, पुरुषांना PM किसान मधनं 2000 आहेत. बरं आता फलटणकरांनी जर पंढरपूरला नाही जायचं तर मग कुणी जायचं? मला वाटतं आपल्या जीवनाचं हित म्हणजे त्या पांडुरंगाचं दर्शन आहे. आणि तो पंढरीचा पांडुरंग तुमच्या आमच्यासाठी अंतःकरणातला भाव जागा करतो. अहो देवाला भाव आवडतो. देव भावाचा भुकेलाय. कशाचा भुकेलाय? भावाचा भुकेलाय. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे. देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाथ, देव सोयरा दिनाता, देव सोयरा अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची. देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाथा, देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाथा. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी बाबाजी, देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाचा. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी बाबाजी, देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाचा दिनाचा दिनाचा. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. त्या देवाला अंतःकरणामधला भाव तुमच्यात किती आहे तो आवडतो. मला वाटतं की आपल्या जीवनाचं हित म्हणजे त्या पांडुरंगाचं दर्शन आहे. आणि त्या पांडुरंगाचं चरण दर्शन हे आपलं जर हित असेल ना, तर तुम्ही याच देहात त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. तुम्ही कधी बघितला का हो 4-5 म्हशी एकत्रित आल्या आणि पंढरपूरला गेले? अधिकार फक्त मानवाला आहे. याची देही घडे देवाचे भजन अनिक हे ज्ञान नाही कोटे. मानवालाच भगवंताचं स्मरण, मानवालाच भगवंताची भक्ती करण्याचा महाराज अधिकार आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. या भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर दिलेल्या आहे. का? तर त्याची भक्ती त्याचं नामस्मरण करण्यासाठी. आणि हे आपल्या जीवनाचं हित आहे. ऐका, ज्या मंडपात तुम्ही बसलात ना महाराज, तो मंडप जोपर्यंत जीर्ण होणार नाही, जोपर्यंत फाटणार नाही ना, तोपर्यंत मंडप टिकेल. तुम्ही ज्या सतरंजीवरती तुम्ही बसलेला आहात ना, ती सतरंजी जोपर्यंत जीर्ण होणार नाही, फाटणार नाही, तोपर्यंत सतरंजी टिकेल. पण त्या सतरंजीवरती बसलेल्या एका व्यक्तीला कधी ना कधी निघून जायचे. लक्षात ठेवा, जाणं अंतिम सत्य आहे महाराज. इथं अनेक जो काळ आली, गुणवंताला जावं लागलं, धनवंताला जावं लागलं, वनवंताला जावं लागलं. हिमालयाच्या शिखरावरती उंची एवढ्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराज जावं लागलं. गायनाचार्यांना एक दिवस जायचे, पक्वाजाला एक दिवस जायचे, टाळकऱ्यांना एक दिवस जायचे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सगळे जाऊ, तुमचा काय देवाकडे वशीला आहे का? नाही बाबा, हा शर्ट जोपर्यंत जीर्ण होणार नाही ना, तोपर्यंत टिकेल. पण आतल्या देहाची महाराज काही गॅरंटी नाही. देह जाईल त्यासी काळोबा
खाईल. महाराज तुम्ही म्हणाल तुम्ही कीर्तनाला आलाय महाराज का आम्हाला भीती दाखवायला आलाय? नाही बरं, एक सांगतो महाराज, या भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला सगळ्या गोष्टी दिलेत. जर तुमच्या जीवनामध्ये दुःखच कधी आलं नाही, लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये दुःखच कधी आलं नाही तर सुखाची किंमत कळणार नाही. कधीतरी दुःख आलं पाहिजे ना. देवानं जसं आपल्याला ठेवलंय ना तसं राहता आलं पाहिजे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. राम समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोणे दिवसी बसोनी हातीवर, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोणे दिवसी स्मशानी जाऊन, कोणे दिवसी यमयेती धावून, कोणे दिवसी स्मशानी जाऊन एकटे जावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देवानं तुम्हाला जसं ठेवलंय ना तसं महाराज तुम्हा आम्हाला राहता आलं पाहिजे. ऐका बरं महिला भगिनी, आज एका मातेचं पुण्यस्मरण आहे आणि आजच्या दिवशी एक महिला संत सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे. आपल्या भारताच्या बाहेर एक संत होऊन गेल्या, त्यांचं नाव आहे कर्माबाई. ऐका, कीर्तन संपलं ना युट्यूबला कर्माबाई एवढा फक्त शब्द टाकायचा. कर्माबाईची एक परंपरा होती. कोणती परंपरा होती? कर्माबाईची परंपरा अशी होती, घरात जे जेवण केले ना ते जेवण आधी आपल्या देवघरामध्ये नैवेद्य दाखवायचा आणि मग जेवण करायचं. आपण बघा महिला भगिनी, रोज घरात जे जे बनवतो का नाही ते आधी रोज आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि मग जेवण करतो, बरोबर ना? खरं बोला. रोज आपल्या देवाला फक्त सणालाच भूक लागते, रोज कुठं नैवेद्य आहे महाराज? आपण सणालाच महाराज देवाला नैवेद्य दाखवतो. पण कर्माबाईची परंपरा अशी नव्हती. आजोबांची परंपरा, वडिलांची परंपरा कर्माबाईकडे आली. काय? घरात जे बनवलंय ना त्याआधी देवाला नैवेद्य दाखवायचं आणि मग भोजन करायचं. वडील निघून गेले, आजोबा निघून गेले, कर्माबाईंच्याकडे परंपरा आली. कर्माबाईंनी ठरवलं आता गावात राहायचं नाही. कर्माबाईंनी आपलं घरदार सोडलं आणि कर्माबाई जगन्नाथपुरीला गेल्या. जगन्नाथपुरी कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये गेल्या. आणि पश्चिम बंगालमध्ये जगन्नाथपुरीला गेल्याच्या नंतर कर्माबाई काय करायच्या? रोज सकाळी उठायच्या, प्रातःविधी वगैरे केल्यानंतर हातामध्ये पिशवी घ्यायच्या आणि जगन्नाथपुरीमध्ये धान्य मागण्यासाठी जायच्या. का? तर संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. प्रत्येकाच्या घरासमोर जायच्या आणि म्हणायच्या, हे बघा जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा माझ्या घरी संध्याकाळी जेवायला येणार आहे, काहीतरी वाढा. लोकांना वाटायचं म्हातारी इडीच झाली, देव कुणाच्या घरी जेवायला येतोय म्हटले, काय कळतं का नाही? लोक चेष्टा करायची, पण गहू तांदूळ ज्वारी तिच्या असेल पिशवीमध्ये लोक वाढायची. कर्माबाई ती आपल्या पिशवीमध्ये घ्यायची आणि कर्माबाई आपल्या घरी जायची. संध्याकाळी 5 वाजता घरी पोहोचल्याच्या नंतर कर्माबाईचा कार्यक्रम सुरू व्हायचा. कर्माबाई संध्याकाळी खिचडी बनवायची. तुम्ही जर तिच्या कधी घरी गेला असता तर कर्माबाईच्या घरामध्ये गॅस नव्हता, कर्माबाईच्या घरामध्ये घरघंटी नव्हती. कर्माबाईच्या घरामध्ये 1-2 तिच्या साड्या, कोपऱ्यामध्ये एक देवघर आणि त्या देवघरामध्ये एकच मूर्ती होती श्रीकृष्ण परमात्म्याची. श्रीकृष्णाची अत्यंत जवळच्या भक्त असणाऱ्या कर्माबाई 5 वाजता जे धान्य दिलंय ना त्या सुपामध्ये घ्यायच्या आणि कर्माबाईचं पाकडण्याचं काम सुरू व्हायचं. पण जेवण बनवायचंय, आता देवाला जेवण बनवायचंय म्हणून ती कर्माबाई भजन करायची. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
हातामध्ये धान्य घेतलंय आणि कर्माबाईचा कार्यक्रम सुरू आहे. आता जेवण बनवायचं, पाकडण्याचं काम सुरू आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कार्यक्रम सुरू आहे. पाकडल्याच्या नंतर ते असणारी तांदूळ एका पातेल्यामध्ये कर्माबाई टाकून घेत आहेत. भात बनवण्याचा कार्यक्रम सुरू होतोय, खिचडी बनवण्याचा कार्यक्रम सुरू होतोय. तेल असेल, जिरं, मोहरी जे काय असेल ते कर्माबाई त्या पातेल्यामध्ये टाकतायत आणि सुंदर असा भात तयार होतोय. वय झालं होतं कर्माबाईचं. संध्याकाळी 7 वाजता कर्माबाईची खिचडी तयार व्हायची आणि खिचडी तयार झाली की कर्माबाई चुलीवरचं पातेलं खाली ठेवायची आणि पातेलं खाली ठेवल्यानंतर कर्माबाई त्या देवघराकडे पाहायची आणि म्हणायची, देवा ए श्रीकृष्णा ये ना, मी तुझ्यासाठी सुंदर खिचडी बनवली, ये जेवायला. एखाद्या आजीनं नातवाला हाक मारावे, बाळा तुला चॉकलेट देऊ का, आणि नातवानं पळत 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 यावं आणि आजीच्या हातातनं चॉकलेट हिसकावून घ्यावं. तसं जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा रोज कर्माबाईच्या झोपडीमध्ये यायचा. रोज संध्याकाळी श्रीकृष्ण परमात्मा आलाय, कर्माबाईने खिचडी तयार केली. तयार झालेली खिचडी कर्माबाई ताटात वाढून घ्यायची आणि ताटात वाढलेली खिचडी, काय अधिकार होता बघा कर्माबाईचा. कर्माबाई एक घास उचलायची, श्रीकृष्ण परमात्म्याला खायला घालायची. देव एक घास उचलायचा, कर्माबाईला खायला घालायचा. अहो दोघं बघता बघता पातेलभर खिचडी दोघही फस्त करायची, सगळी खिचडी संपायची. जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा म्हणायचा, ए कर्माबाई जरा लवकर बोलवत जा की, 7 वाजता जरा उशीरच होतोय, जरा 6 वाजता. नाही म्हणायचे, आता वयानं मला होत नाही, पण रोज मला बोलवत जा बरं, रोज बोलवत जा, तुझ्या खिचडीची आठवण मला रोज होते. जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा त्या झोपडीमध्ये महाराज रोज यायचा. कालांतरानं कर्माबाईचं वय होत गेलं आणि कर्माबाई अनंतात विलीन झाली. कर्माबाई निघून गेली. जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा संध्याकाळी 7 ची वाट बघतोय. आता मला हाक येईल, आता मला कर्माबाई बोलले, देवा ए श्रीकृष्णा ये, कर्माबाईनं तुझ्यासाठी खिचडी बनवली, ये मेरे लाल, ए मेरे देव, ए मेरे कृष्णा, आ जाओ. कर्माबाई ने आपके लिए खिचडी बनाई, आ जाओ. कर्माबाई राहिली नाही, कर्माबाई निघून गेली. संध्याकाळी 7 वाजता जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा त्या झोपडीच्या बाहेर येतोय आणि त्या झोपडीचा दरवाजा ठोठवतोय, ए कर्माबाई दरवाजा उघड. कर्माबाई राहिली नाही, दरवाजा तोडून श्रीकृष्ण परमात्मा आत जातो. लक्षात येतं कर्माबाई निघून गेली. जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा त्या छोट्याशा खिचडीसाठी रात्रभर रडत बसतो. कर्माबाई निघून गेली कर्माबाई. आता कर्माबाई दिसत नाही. पण जगन्नाथपुरीला जर तुम्ही कधी गेला ना, जगन्नाथपुरीला दर्शनाला गेला तर जगन्नाथपुरीतल्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर एक प्रसाद मिळतो. तिथं बाजरीचा प्रसाद मिळत नाही, तिथं चपातीचा प्रसाद मिळत नाही. आजही कर्माबाई निघून गेली, पण तिथं कर्माबाईची खिचडी आजही जिवंत आहे. कर्माबाईची खिचडी जगन्नाथपुरीमध्ये मिळते. महाराज आपण किती वर्ष जगतो याला महत्व नाही, आपण गेल्यावर किती वर्ष जगतो याला महत्व आहे. कर्माबाई निघून गेली, पण जगन्नाथपुरीच्या मंदिरात आजही कर्माबाईची खिचडी आहे. माझं कीर्तन संपलं की युट्यूबला फक्त कर्माबाई की खिचडी एवढा शब्द टाकायचा. कर्माबाईवर आपण 5 वर्ष 5 तास बोलू शकतो, एवढा मोठा अधिकार महाराज त्या कर्माबाईचा आहे. उगच आपल्या भारतीय संस्कृतीनं मातेला धन्यता दिली नाही. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुमचं आमचं भरं व्हावं असं एकमेव जातीला वाटतं. तिला म्हणतात माणसाच्या जीवनामध्ये आई गेली ना की प्रेम निघून गेलं. लक्षात ठेवा महाराज, आपल्या जीवनात आई असणं हे सर्वोच्च महाराज अंतिम आणि प्रेमाचं साधन म्हणजे महाराज आई आहे. त्या आईला लेकराचं किती आनंद वाटतो, किती बरं वाटतं. एखादं लहान पोरग जन्माला आलं आणि ते नुसतं दुडू 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 चालायला लागलं ना, तर आई म्हणते माझा पोरगा कसा चालतोय बघा ना, तरी बालक बोबडा बोले, वाकुडा विचुका पाऊले, तो चोज करुणी माऊले, रिजे बेजे. ते पोरग चालतं चालतं खाली पडतं, पण आई म्हणतं आमचा भैया चालला बर का, आमचा भैया चालला बर का. का तर त्या लेकराचा पहिला पाऊल त्या आईचा आनंद असतो. तसं महाराज तुम्ही आम्ही भजन करतो ना, तुम्ही आम्ही भक्ती करतो ना, तुम्ही आम्ही नामस्मरण करतो ना, तसंच आईला जसं त्या लेकराचा पहिला पाऊलात आनंद आहे, तसं नामस्मरण करताना भजन करतानाचा आनंद ही महाराज आपला तसाच आहे. आणि तो आनंद तुम्हाला देण्याचं काम संत मंडळी करतात. आणि त्या संतांची कृपा जर तुमच्यावरती असेल
तर तुम्ही चांगले वागाल, तुम्ही हिताच्या गोष्टी आचरणात आणाल आणि ते हित करत असताना धन्यता मिळते ती पहिली माताला आणि नंतर मग पित्याला. अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया इता दाते जगता 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 धन माता पिता दया दिया 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 कोई कन्या पुत्र होती देता ठीक कोणी 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 कन्या पुत्र होती देता ठीक आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जे आपल्या हिताला जागतात ना त्यांच्या आई वडिलांना महाराज धन्यता मिळत असते. छत्रपती शिवाजी महाराज घडले, छत्रपती शिवाजी महाराज वाढले हे फक्त आणि फक्त मासाहेब जिजाऊंमुळं. मासाहेब जिजाऊंच्या मनामध्ये एक स्वप्न होतं, रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र उभं राहावं, स्वराज्य निर्माण व्हावं आणि माझा शिवबा छत्रपती व्हावा. हे स्वप्न मासाहेब जिजाऊंच्या मनात होतं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये पेरण्याचं काम मासाहेब जिजाऊंनी केलं. लहान असतानाच रामाच्या कृष्णाच्या गोष्टी मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितल्या. मन मेंदू मनगट बळकट करण्याचं काम मासाहेब जिजाऊंनी महाराज तेव्हाच केलं. आईला आपल्या लेकराचं हित व्हावं, आपल्या लेकराचं बरं व्हावं असं वाटतं महाराज. किती प्रेम आहे आईचं आणि लेकराचं सांगू का तुम्हाला? ऐका. तुम्ही सगळेजण यात्रा आहे का तुमच्या गावात? यात्रा आहे का तुमच्या गावात? जत्रा आहे का? यात्रेतला आणि जत्रेतला फरक माहिती आहे ना तुम्हाला? कशाला म्हणतात यात्रा? जी देवाची असते ती यात्रा आणि जी दानवांची असते ती यात्रेला गर्दी का जत्रेला गर्दी? गर्दी जत्रेला. याव एखादं म्हातारं महाळ पंधरवड्याला बघा पोळ्याचं पुरणपोळीचं नियोजन असतं जेवणाचं नाही का, आणि आपण भावकीत एकमेकाच्या घरी जेवायला जातो ना महाराज, एकमेकाच्या घरी जेवायला, आणि ती पुरणपोळीचं जेवण रोज पोळे खायची म्हटलं की ते म्हातारा म्हणतं भैया आज यांच्या घरी महाळाचा कार्यक्रम आहे, त्यांच्याकडे जेवायला जा, मला पोळी पचत. पोळी खात नाही, ती सासरवाडीला जत्रेला गेलं नाही, मेहुण्याच्यात जेवतं, चुलत मेहुण्याच्यात जेवतं, सासरवाडीत जेवतं, कंपनीच्या ओळखीच्यात जेवतं. वेशीत जर एखादा म्हणला का नाही बाबा थोडं खाता का, ते म्हणतं फक्त भात खाईन. 5 वेळा जेवून सुद्धा जाताना म्हणतं फक्त
भात खाईन तो क्षण असतो म्हणजे जत्रेचा. पण यात्रा म्हणजे आनंद आहे का, तर साक्षात देव त्या दिवशी आलेला असतो. आणि एरवी माहेर वासनी कधी आपल्या माहेर येत नाहीत, पण यात्रेला येतात. बरं, जर समजा यात्रा जर एप्रिल मध्ये असेल ना महाराज, तर ते जानेवारी पासून नियोजन असतं, यात्रा आहे बरं का एप्रिल मध्ये, जावं लागेल, तुम्हाला यावं लागेल. ते सगळं तेव्हापासूनच नियोजन करतात. आणि असाच यात्रेचा क्षण. आणि एक माता आपल्या लहान लेकराला घेऊन एसटीनं आपल्या गावामध्ये आली, माहेरी आली. एसटीतनं खाली उतरली आणि एसटीतनं खाली उतरल्यानंतर ती म्हटली, आज ताज्या यात्रेचा दिवस आहे, आधी मंदिरात जायचं, देवाचं जाऊन दर्शन घ्यायचं, आणि मग म्हटली माहेरी जाऊयात, परत यायचं. म्हणून तिनं आपलं जातानाच हा निर्णय घेतला. पोरग खाली हाताला धरून पोरग चाललं होतं, एका बाजूला पिशवी होती, आणि ती माता मंदिरात चालली आता दर्शन घ्यायचं. आणि एसटीतनं खाली उतरल्या उतरल्या त्या पोराला आहे ना पाळणा दिसतो, पाळणा मोठा. पाळणा बघितल्यानंतर ती म्हणते, आई मला तू पाळण्यात बसवते का? आई म्हणते, बाळा मी तुला पाळण्यात बसवणार, पण आधी देवाचं दर्शन घ्यायचं, नारळ फोडायचा, हार घालायचा, मी तुला येताना पेढे देणार नाही, मग तुला मी पाळण्यात बसवणार. ती पोरग म्हणतं, बघ आई मला तू पाळण्यात बसवायचं, नुकतंच बोलायला शिकलं होतं. आणि थोडं पुढं गेल्यानंतर ती पोरग खेळण्याचं दुकान बघतं, ट्रॅक्टर, जीसीबी, बिना कोटेशनची वाहनं सगळी. ते सगळं बघितल्यानंतर ती म्हणतं, आई मला तो पाळण्यात बसवलं नाही, आत्ताच्या आत्ता मला जीसीबी घे म्हणजे घे. अरे म्हणते, बाळा देवाच्या दारात आलोय, आज जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, आणि मग मी तुला येताना ट्रॅक्टर घेणार, पाळण्यात बसवणार. थोडस पुढे गेल्याच्या नंतर त्या मिठाईचं दुकान बघतो, ती नुकतीच जिलेबी काढण्याचा कार्यक्रम चालू असतो. ती गरम गरम जिलेबी बघितल्यानंतर ती म्हणता, आई मला तो ट्रॅक्टर घेतला नाही, पाळण्यात बसवला नाही, तुम्हाला आत्ताच्या आत्ता जिलेबी घे म्हणजे घे. अरे बाळा आता आपण जायचंय, मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं, येताना मी तुला जिलेबी देणार, ट्रॅक्टर देणार, पाळण्यात बसवणार, बघा आई मला फसवायचं नाही बरं. आई त्याला आपलं काहीतरी आमिष दाखवत दाखवत मंदिरात घेऊन जाते. आणि मंदिरात गेल्यानंतर यात्रेच्या दिवशी बघा मध्ये भजनाचा कार्यक्रम चालू असतो, एक महिलांची लाईन, एक पुरुषाची लाईन, सगळेजण देवाच्या दर्शनासाठी ताट घेऊन उभे असतात. आणि त्या गडबडीत त्या पोराच्या डोक्यात जिलेबी, ट्रॅक्टर, पाळणा, आणि आईच्या डोक्यात देवाचं दर्शन. कधी एकदा दर्शन घेतोय आणि बाहेर येतोय. त्या पोराची आणि आईची दोघांची होती चुकामुक, पोरग एका बाजूला, आई एका बाजूला. आणि 5-10 मिनिटानंतर त्या पोराच्या लक्षात येतं, आपली आई काय आपल्या जवळ नाही, आई काय दिसेना. आई एकदा का दिसेनाशी झाली, सो ती लहान पोरग एवढं मोठ्यानं रडायला लागतो, एवढं मोठ्यानं रडतं, आई 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 माझी आई कुठे आहे, माझी आई कुठे आहे, मोठ्यानं रडतं. नुसतं रडत नाही, खाली पडून भोंगा पसरून पाय आपटून रडतं, कुठे माझी आई. मग ते भजनातले बाबा एक उठतात, भजनातले बाबा त्या बाळाला कडेवर घेतात, आणि कडेवर घेतल्यानंतर म्हणतात, बाळा रडू नको, थांब तुझी आई येईल. आणि ते बाबा त्याला खेळवत 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 मंदिराच्या बाहेर घेऊन येतात. बरोबर मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर जिलेबी काढण्याचा कार्यक्रम सुरू असतो. बाळा तुला जिलेबी देऊ का? जिलेबी नको मला बाबा, मला जिलेबी नको, मला माझी आई पाहिजे. थोडं पुढे घेऊन जातात, बाळा तुला ट्रॅक्टर देऊ का? तुला जेसीबी देऊ का? नको मला ट्रॅक्टर बाबा, हो बाबा मला माझी आई पाहिजे. थोडं पुढे घेऊन जातात, हे बाळा तुला पाळण्यात बसू का? नको मला पाळणा नको बाबा, मला माझी आई पाहिजे. 10 मिनिटापूर्वी जे लेकरू आईकडे जिलेबी मागत होतं, ट्रॅक्टर मागत होतं, पाळण्यात बसायला मागत होतं, एकदा का त्या लेकराला आई दिसेनाशी झाली ना, की जगातली त्याला कोणतीही गोष्ट द्या, त्याला फक्त आणि फक्त महाराज आईच पाहिजे असते. आई गेल्यानंतर महाराज आईची किंमत कळते. काय आहे आई, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही. हांबारून हांबारून वासर आले, चाटती जवा गाय, दिसत नाही ना, मग त्याला तुम्ही कोणतीही गोष्ट द्या. श्रोते हो, या कीर्तनाच्या माध्यमातून एक वाक्य सांगतो, जाता जाता घेऊन जा. तुम्ही जर कधी पंढरपूरला गेला नाही, तुम्ही जर कधी आळंदीला गेला नाही, तुम्ही जर कधी देहूला गेला नाही ना, अजिबात जाऊ नका. पण तुमच्या घरात असणारी माता म्हणजे रुक्मिणी, आणि तुमच्या घरात असणारा बाप म्हणजे पांडुरंग महाराज, एवढं लक्षात ठेवा. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आई वडिलांची सेवा जरी केलं ना, तरी पंढरपूरला जाण्याचं महाराज भाग्य तुम्हाला लाभतं.
पण ते सात्विक विचार, ते चांगले विचार महाराज तुमच्या आमच्या मनात आले पाहिजेत. आणि ते सात्विक विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात होते. ते सात्विक विचार ज्ञानोबा तुकोबा एकोबा चोकोबा साने गुरुजी स्वामी विवेकानंद यांच्या विचारात होते. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेलेत आणि शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. तर ते म्हटले, माझ्या अमेरिकेतील प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं म्हटल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. 1 तासभराचं स्वामी विवेकानंदांचं भाषण झालं. आणि भाषण झाल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांच्या जवळ एक माता आली, एक महिला आली आणि ती महिला स्वामी विवेकानंदांना म्हणते, स्वामीजी काय सुंदर तुम्ही भाषण केलं. माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे तुमची? माझी एक इच्छा अशी आहे की तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं. म्हणले का? का नाही म्हटले, तुम्ही जर माझ्यासोबत लग्न केलं ना तर तुमच्यासारखाच बोलणारा, तुमच्यासारखाच धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा मुलगा आपल्या कुळात जन्माला येईल, म्हणून तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं होतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, माते तुला जर असं वाटतंय ना आपण लग्न करावं आणि लग्न केल्याच्या नंतर पोरगा माझ्यासारखा बोलेल, आजपासून या स्वामीलाच तुझा मुलगा समज, आजपासून स्वामीलाच तुझा मुलगा समज. अशी मातेला धन्यता देणारी ही आपली भारताची भूमी. आणि या भारताच्या भूमीमध्ये सात्विक कुळाचा उद्धार करणारी मुलं जन्माला आली पाहिजेत. अभंगाचं 2रं चरण. कुळी कन्या पूत होती जी सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. दया तारिक वाटे देवा, दया तारिक वाटे देवा, दया तारिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. दया तारिक वाटे देवा, दया हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. महाराज, ती सात्विक मुलं कशी जन्माला येतील? तर ते सात्विक मुलं जन्माला यावी असं वाटत असेल ना तर गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. विठोबाचं चिंतन महाराज तुम्हा आम्हाला अखंडितपणे महाराज त्या ठिकाणी केलं पाहिजे. आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व श्रोते मंडळींना विनंती आहे की आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भजन झालं पाहिजे. ते भजन सर्वांनी मिळून केलं पाहिजे. एकदा सर्वांनी हात वर करा, सर्वांनी हात वर करा. हार आणलाय का? हार आणला नसेल तर हार घेऊन या आणि सर्वांनी अंतःकरणापासून
टाळी वाजून भजन करा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. 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 जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. मंडली कमल ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम हार घेऊन या. गोबा रखुमाई. 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 जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. गोबा रखुमाई. गोबा रखुमाई. गोबा रखुमाई. गोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. गोबा भगवान की जय. महाराज की जय. गीता भागवताचं श्रवण करायला सांगितलं आहे का. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला मी प्रसंग सांगतोय, मी शेवटाकडे जाणार आहे का. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद कशासाठी गेले होते तर आपल्या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. आपला जो धर्मग्रंथ आहे ना, आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता गीता घेऊन त्या ठिकाणी गेले होते. संबंध जगातील सगळे धर्मगुरू त्या ठिकाणी आले होते. पाकिस्तान असेल, अमेरिका असेल, अफगाणिस्तान असेल, चीन असेल, सगळ्या देशांचे धर्मगुरू त्या ठिकाणी आले होते. आणि येताना आपला धर्मग्रंथ घेऊन सोबत आले होते. कुराण असेल, बायबल असेल, आपल्या भारताची गीता असेल, आणि सगळे एकत्रित आल्याच्या नंतर माझ्याकडे लक्ष द्या. आता एका टेबलवरती सगळ्यांनी आपले धर्मग्रंथ ठेवायचे, म्हणून सगळ्यात खाली ग्रंथ कोणता ठेवायचा याच्यावरून भांडणं लागली. स्वामी विवेकानंद पुढे आले आणि त्यांनी आपली गीता खाली ठेवली, आणि मग त्याच्यावर कुराण, बायबल इतर सर्व ग्रंथ एकावर एक असे रचले गेले. सगळी लोक हसायला लागली. म्हणले, अहो तुमची गीता, तुम्ही खूप श्रेष्ठत्व सांगत होता भाषणामध्ये, आणि तुमची गीता सगळ्यात तळाला खाली सापडली ना. स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं. स्वामी विवेकानंद म्हणतायत, बाकी सर्व ग्रंथांचा पाया म्हणजे माझी गीता आहे, म्हणून ती खाली आहे. अहो सगळ्या लोकांनी पटपट ग्रंथ काढून घेतले, आणि ग्रंथ काढून घेतल्याच्या नंतर आता प्रत्येक जण खाली ठेवायला लागला. माझी खाली खाली ठेवायला लागला. आणि बरोबर आपली भगवद्गीता आहे ना टॉपला गेली, सगळ्यात वरच्या स्थानी गेली. आणि वरती गेल्याच्या नंतर लोक म्हणले, स्वामीजी आता काय सांगाल, सगळ्यात वरती गेली ना. स्वामीजींनी उत्तर दिलं, माझी गीता आहे ना सगळ्या ग्रंथाच्या श्रेष्ठ स्थानी आहे, आणि सगळ्या ग्रंथांची सुरुवात म्हणजे माझी गीता आहे.
पुन्हा एकदा सर्वांनी पटपट पटपट आपले ग्रंथ काढून घेतले. आता काही लोक खाली ठेवायला लागली, काही लोक वरती ठेवायला लागली, भांडणं लागली. आपली जी भगवद्गीता आहे ना ती सगळ्यात मध्यभागी सापडली. लोक म्हणली स्वामीजी आता काय सांगाल. स्वामीजींनी उत्तर दिलं, माझी गीता काल आज आणि उद्या बाकी सगळ्या ग्रंथांचा गाभा म्हणजे माझी भगवद्गीता आहे. आणि ती भगवद्गीता महाराज तुमच्या आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि ते भगवद्गीतेतील विचार तुमच्या आमच्या मनामध्ये आले पाहिजेत. महाराज आम्हाला गीता नाहीये, गीता आमच्या जवळ नाहीये, तर गीता म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीतल्या 5 ओव्या जरी महाराज तुम्ही वाचल्या ना तरी म्हटलं महाराज त्यातनं काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल. गीता भागवत करी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्या विठोबाचं अखंडितपणे चिंतन महाराज तुमच्याकडून व्हावं एवढाच कृपा आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करतो. आज ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलोय, कैलासवासी सौ अश्विनी राजेंद्र इंदलकर, त्यांचे पतिदेव राजेंद्र दादा, ज्यांच्या माध्यमातून मी कीर्तनासाठी आलो ते श्री विजयजी, श्री गजानन दादा आणि त्यांच्या बहीण सौ विद्याताई, तसेच आदरणीय अश्विनीताई यांचे चिरंजीव गौरव दादा आणि त्यांची कन्या अमृताताई, दोघंही उच्च शिक्षित आहेत. अमृताताई MSc झालेली आणि गौरव दादाचा ITI पूर्ण या ठिकाणी झालेला आहे. असे सुशिक्षित कुटुंब आज या इंदलकर कुटुंबातील मातृत्व प्रेम माया आज या कुटुंबातनं महाराज निघून गेले. आई गेल्याच्या नंतर महाराज ऐक चित्त आवडी अनंत आळवावा. महाराज तुमचं दुःख ऐकणारा आहे ना तो पंढरीचा पांडुरंग आहे. तुमचं दुःख एकमेव ऐकणारा देव तो म्हणजे पांडुरंग आहे. त्याला तुमचं दुःख सांगा, नक्कीच त्या संकट निवारण करण्याचं काम तो करेल. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. असो पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थ मंडळी पाहुणी मंडळी सर्वांचा अंतकरणापासून या ठिकाणी दर्शन घेतो. माझ्या समवेत आलेले गायनाचार्य गायनालंकार श्री हरिभक्तीपरायण दत्ता महाराज बीडकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. तसेच गायनाचार्य गायनालंकार श्री हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज विटाकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं दर्शन या ठिकाणी घेतो. तसेच मृदंग सम्राट मृदंग अलंकार श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज वाघ हे सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला आले, त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. तसेच आपल्याच भागातील असणारे वारकरी संप्रदायाची जोपासना व्हावी, वारकरी संप्रदायात भविष्यातली पिढी यावी यासाठी वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुंदर असे कार्य करणारे श्री हरिभक्तीपरायण विजय महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. तसेच सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली त्याबद्दल महाराष्ट्रातील एक नामवंत साऊंड सिस्टीम गारडी मंडप ढवळ यांचं सुद्धा या ठिकाणी अंतकरणापासून दर्शन घेतो. सर्व पाहुणे मंडळी ज्यांच्या माध्यमातून मी इथं या ठिकाणी आलो ते आमचे विजय दादा यांचं सुद्धा अंतकरणापासून दर्शन घेतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली राम तुकाराम 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 तुकाराम